तुम्ही कुठल्या अपशकुनाबद्दल बोलताय? आता माझ्या सुनेच्या हातून समय पडली त्याबद्दल बोलताय का तुम्ही? अपशकुन आहे ना, चुकून मुद्दामून होत नसतो ग बाई. अघटित घडलं ना की फळ भोगावंच लागतं. बघा आजी, मी म्हणाले होते ना, समय पडली म्हणजे नक्की काहीतरी अपशकुन होणार. बस निलांबरी, नसत्या कुशंका शंका या सगळ्यांच्या मनात भरू नकोस हं. आणि हे बघ बाई, मंत्र पठणाचा कार्यक्रम चालू केला या घरात. मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम ठेवलाय घरी. माझ्या धाकट्या नाचसुनेला बाळ होणार आहे, तेव्हा मोठ्या मानाने तिला आशीर्वाद दे, प्रसाद घे. रेणुका, जा बाई, भावनाला घेऊन ये, आशीर्वाद घेऊ दे यांचा. का बाई, तू का थांबलीस इथं? हो आजी. आजी, जा बाळा, आशीर्वाद घे, नमस्कार कर आणि ये हं, लगेच. हो. नमस्कार कर. अगं 2 जीवाची आहेस ना तू, वाकून नमस्कार करू नको. माझ्या बाळाचं सगळं चांगलं होऊ दे असा आशीर्वाद द्या. अगं देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मी तुला सावध करायला आलीये. हे बाळ आहे ना, आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे. आई अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. हे बाळ आहे ना, आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे. भावना बाळा, बैस आली, बैस. सगळं ठीक आहे ना बाळा? काय म्हणाल्या त्या? अहो भावनाची आई, नका काळजी करू. ते जरा देवाधर्माचं सांगत होते. हे बघा, आता कसं आहे, आपल्याला भावनाची तब्येत आणि तिच्या होणाऱ्या बाळाला जपायचं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया देवाकडं. काय, चला मंत्र पठणाला सुरुवात करूया. कर बाळ, भावना सुरू कर बाळ. एवढा प्रयत्न करूनही परत एकदा सगळ्यांच्या नजरेत तुझ्याचसाठी कौतुक आहे ना. सगळ्यांना तुझीच काळजी. पण हे एक दिवस असा येईल की सगळे तुझा तिरस्कार करतील आणि तुझ्या नशिबी फक्त आणि फक्त दुःख असेल. लक्षात ठेव. मिस जान्हवी, गुड मॉर्निंग मिस्टर कानेटकर. लेट आलात तुम्ही आज? नाही, मी तर अगदी वेळेतच आली आहे. हो, म्हणजे तुमची बस वेळेत आली वाटतं. नाही नाही नाही, बसने नाही आले मी. मला माझ्या फ्रेंडने विश्वाने ड्रॉप केलं. आय सी. मिस्टर कानेटकर, तुम्ही सांगितलेलं प्रेझेंटेशन मी रेडी केलं आहे. प्लीज तुम्ही पण एकदा बघून घेता. वाव, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांमधून कामासाठी पण वेळ काढता आला वाटतं. शान्वी, let's check your work right now, my cabin. मिस शान्वी, केबिन मध्ये जायचंय. एवढंसं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे? ते मिस शान्वी, now what? विश्वा, काय असं गालातल्या गालात स्माइल का करतोयस तू? हे काय?
विश्वा, अरे तुला कसं कळलं? फ्रेंड मानतेस ना मला, मग एवढं तर कळायलाच नको. तसंही एखाद्या चांगल्या फ्रेंडशिप मध्ये एवढं तर बेसिक आहे ना. लेट मी हेल्प यू विथ दिस. अरे विश्वा, ऐक ना. इट्स ओके. डन. थँक्यू सो मच. बरं, मी जरा मिस्टर कानेटकरांनी केबिनमध्ये बोलवले, तिथे जाते. बहुतेक खूप चिडलेत ते. आपण भेटूयात नंतर. ओके. वन्स अगेन थँक्यू. हा विश्वास सतत जानूच्या आसपास असतो. जानूला हेल्प करण्याचा, तिला कोणतीही गोष्ट आणून देण्याचा हक्क फक्त माझा आहे. मिस्टर कानेटकर, पाणी. मला माहित नाही तुम्ही कशामुळे अपसेट आहात, पण मी तुमच्यासाठी एक मस्त कॉफी करू, म्हणजे तुम्ही कॉफी घ्या आणि मग आपण कामाला सुरुवात करूयात. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. चालेल? मग लगेच तुमच्यासाठी कॉफी करून आणते. ही फाईल इथे ठेवते. शो. थँक यू. स्मेल्स नाईस. वाव, खरंच खूप छान झाली कॉफी. भावनाच्या गोड बातमीमुळे गाडे पाटलांकडे किती आनंदाचं वातावरण आहे, नाही? हो ना ग. सगळे किती काळजी घेतात भावनाची. आजच्या विष्णू सहस्त्रनाम पठणाच्या कार्यक्रमामुळे तर भावनाचं मूडही किती छान होता, नाही? सगळ्यांनी देवाचं नामस्मरण केलं, तिच्या बाळासाठी प्रार्थना केली. सगळं किती प्रसन्न वाटतंय, नाही? हो ना. आता तुम्ही बघाच, भावनाचं बाळ किती गुणी आणि हुशार जन्माला येणार आहे ते. तुझ्या तोंडात खूप साखर ग. सिद्धू पण किती काळजी घेतो. नाही म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडत होता की भावनाचं कसं होणार, पण तिला आज त्या भरल्या घरात असं सुखाने संसार करताना बघून इतकं छान वाटलं. म्हणजे खरं तर दृष्टच काढायची आहे मला तिची. नमस्कार दळवी काकू. तू हात बाजूला कर ना. अरे कोणी आहे का? अरे कोणी आहे का? ओ दादा, रिक्षा. वीणा, वीणा तू घाबरू नको. तू हात बाजूला कर, मला बघू दे. वीणा, वीणा हात बाजूला कर. माझा चेहरा. वीणा काही नाही झालंय. वीणा चेहऱ्याला काही नाही झालंय बाळा. खरंच चेहरा ठीक आहे. चेहरा ठीक आहे तुझा. तू ये. आई पण माझी टीव्ही खूप चुरचुरत आहे. अगं त्यांनी काहीतरी पाण्यात घातलं असेल, पण बाकी काही नाही. खरंच चेहरा अगदी तसाच आहे बाळा.